2-3 दिवसापूर्वी इडलीचं पीठ भिजवलेलं होतं. माझ्याकडे इडली पात्र नाही आहे, पण डोसे पिलूला आवडतात म्हणून मग डोसे बनवायचे होते आणि थोडंसं पीठ शिल्लक होतं. मग आप्पे बनवले होते आणि ही कोल्ड कॉफी घरीच बनवलेली होती. खूप दिवसापासून इग्नोर करत होते डोसे बनवायचे घरी, कारण माझ्याकडे डोशाचा तवा नव्हता. पण म्हटलं बघूयात आपल्याकडे चपातीचा जो नॉनस्टिक तवा आहे त्याच्यावरच ट्राय करून बघू. तर मग बनवलं मी घरीच आणि ते छान झाले होते डोसे. नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. हे डोसे मी पहिल्यांदाच बनवले होते त्यामुळे मग शेअर नाही केलं तुमच्यासोबत. पण नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन. त्यातून जे पीठ शिल्लक राहिलं होतं, त्यातूनच मग हे आप्पे बनवलेले होते आणि हे आप्पे पण खूप छान झाले होते. पण माझं आज काही मनच नव्हतं करायचं. मग मी शूट पण नाही केलं जास्त. कधी-कधी आयुष्यात असा एक दिवस येतो, की त्या दिवशी काहीच करायची इच्छा होत नाही. कसल्याच प्रकारची धावपळ नको, कामाचा ताण नको, कसल्याही प्रकारची घाई नको. फक्त शांतपणे बसून दिवस सरताना बघायचा. असा शांत दिवस सूर्यास्तासारखा असतो. हा सूर्यास्त जसा हळूहळू आकाशात असे सुंदर रंग भरत दिवसाला निरोप देतो, तसंच काही न करता घालवलेला दिवस मनाला एक वेगळी शांतता देऊन जातो. स्वतःशी बोलणं, जुन्या आठवणी आठवणं, मनाचा थकवा काही प्रमाणात कमी करतो. बाहेर काहीच घडत नसतं, पण मनात खूप काही घडत असतं. सतत धावत राहणाऱ्या आयुष्याला कधी-कधी थांबायची गरज असते. आयुष्य फक्त ध्येय गाठण्यात नाहीये, तर काही क्षण निवांत जगण्यातही आहे. कधी-कधी काहीच न करणं हेही मनासाठी खूप काही करून जातं.